तर मंडळी नमस्कार, जय शिवराय, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर आज पुन्हा 1 वर्षानंतर योगायोग आलेला आहे, ते म्हणजे आपल्याला अक्कलकोटला जायचं आहे। आणि ह्या टायमाला खूप सारी लोकांबरोबर मी चालले आहे। तर खूप छान वाटते की लास्ट टाईम मी आणि अमरच्या काकी आहेत, त्याच आम्ही दोघीजणी गेलो होतो। आणि ह्या टायमाला खूप सारे आहेत, ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच। तर आता मी जाणार आहे दादरला, दादरवरून गाडी आहे, सो आपण डायरेक्ट आता दादरला भेटूया। आणि पुन्हा एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। त्यानंतर दादरला उतरले आणि दादरला उतरून पण खूप सारी गर्दी होती त्या टायमाला। सगळेजण आले, 22 लोक होते टोटल। त्यानंतर आम्ही गाडीमध्ये बसलो आणि चाललो आहे आमच्या देवदर्शनासाठी। तर जय शिवराय, गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। कुठे कुठे जाणार आहोत ते तुम्हाला कळणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये। त्यानंतर आम्ही लोणावळ्यामध्ये थांबलो आणि सगळे असे पिकनिक वाटे होते की आपण पिकनिकला बसलो आहे, सगळेजण जेवायला बसले। खूप जणांनी काय 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 आणल्या होत्या गोष्टी। नंतर हा दुसरा दिवस आहे आमचा, जेजुरी खंडोबा देवाचं स्थान आहे इकडे। तर इकडे आम्ही फ्रेश वगैरे सगळे झालो आणि आम्ही चाललो आता देवदर्शनाला। आम्ही पहिली गोष्ट म्हणजे जेजुरीला आम्ही वरती जाणार नव्हतो, पण आमचं आणि काकींचं ठरलं की चला आपण दोघी जाऊन येऊया। त्याचबरोबर मागे मागे सगळेच लोक आले आणि सगळ्यांचं जेजुरीचं दर्शन झालं। तर खूप छान वाटलं की पहिलंच आपलं देवदर्शन झालेलं आहे जेजुरीला। खूप छान दर्शन झालेलं आहे, तुमचंही झालं असेल तर जय मल्हार लिहायला विसरू नका। पुढचा प्रवास ह्यानंतर आपला चालू होणार आहे, ते पण तुम्ही बघत राहा कंटिन्यू। आणि मी आता ह्याच्यामध्ये काय जास्त बोलत नाही आहे, तर तुम्ही कंटिन्यू बघा। आणि कसा व्हिडिओ वाटला ते पण मला एकदा कमेंटमध्ये सांगा। अशाच आपण छान छान व्हिडिओ तुमच्याबरोबर घेऊन येत जाऊ। हा सकाळी 8चा व्ह्यू होता आणि खरंच खूप छान, म्हणजे असं बघत राहावं असं होतं, खूप भारी वाटत होतं। आणि हा व्ह्यू बघून आम्ही आता आमच्या पुढच्या प्रवासाला जाणार आहोत। तर त्याआधी मला आहे ना तिथे विष्णूचे जिथे पावळं आहेत तिथे जाऊन व्हिडिओ काढायची होती, पण तिथे ॲक्च्युली नाही झालं। नंतर आम्ही मोरगाव करून गणपती बाप्पा आहेत तिथे आम्ही गेलेलो आहोत। हे आपलं पहिलं बाप्पाचं मंदिर आहे, तिथे गेलो आहोत। तर तेही छान दर्शन वगैरे झालं आणि तुम्हाला जसं व्हिडिओमध्ये दिसत असेल तर खूप छान हे पण मंदिर आहे इथे। तर जर तुम्ही जेजुरीला येत असाल तर इथे बाजूलाच आहे, तर इथे येऊन तुम्ही नक्की दर्शन घ्या। त्यानंतर आम्ही पोचलो पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर। मी तर पहिल्यांदाच गेलेली आहे, जेजुरीला मी अगोदर गेली होती, पण पंढरपूरला नव्हती गेली। अक्कलकोटला पण एकदा मी गेल्या वर्षी गेलेली आहे, त्याच्यानंतर आता जाणार आहे। तर पंढरपूरला माझ्या घरातले सगळेच गेलेले आहेत, फक्त मी आणि माझी बहीण नव्हती गेली। तर आता मीही जाऊन आली आणि तुमचंही आता इथे दर्शन झालंच असेल। तर खूप छान आहे वातावरण, किंवा साईडला आजूबाजूला जे नदी आहे ते पण खूप छान आहे। तर आम्ही नदीमध्ये जाऊन थोडंफार बोलतात ना डोक्यावरती पाणी शिंपडणं आणि ते केलेलं आहे। खूप मस्त वाटलं की पंढरपूरला जायचं। आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता पंढरपूरला, पण जेवढं शक्य होईल तेवढं मी प्रयत्न केलेला आहे। पण आतमध्ये जो कॅमेरा अलाउड नव्हता त्यामुळे मी व्हिडिओ नाही काढू शकली, पण खूप भारी झालं दर्शन। त्यानंतर आम्ही रात्री आहे ना अक्कलकोटला पोचलो आणि आम्हाला वटवृक्ष आहे तिथे आम्हाला रूम पाहिजे होती, पण तिथे न भेटता आम्हाला जिथे हे राजे रायमोट आहेत स्वामींची ही मूर्ती आहे, जिथे हे महाराजांची मूल महायोग संजीवनी समाधी यांच्याखालील महाराज आजही प्रत्यक्षात पद्मासनात खाली बसले आहेत, त्यांचा देह तिथेच आहे। आणि खरंच म्हणजे नशीब लागतो कधी कधी की तिथे नाही भेटलं, म्हणून जिथे भेटलं तिथे पण खूप छान गोष्टी आयुष्यात येणार होत्या, घडणार होत्या, म्हणून बहुतेक ती गोष्ट घडली। छान सकाळी अभिषेक वगैरे तिथे केलं आणि खरंच बरं वाटलं। आणि तिथे जे गुरुजी होते त्यांनी पण खूप छान भाषण, किंवा तिथे जे महाराज वगैरे आले होते त्यांनी पण खूप छान भाषण, म्हणजे त्यांच्याबद्दल गोष्टी खूप काही सांगितल्या, त्याबद्दल खरंच खूप खूप आभारी आहे। आणि आम्ही तिथे गेलो लकीली।
त्यानंतर आम्हाला मेन वटवृक्षाच्या इकडे जायचं होतं. तर वटवृक्षाच्या इकडे पण गर्दी होती, संडे होता, पण दर्शन झालं छान. 2 वेळा गेलो आम्ही तिथे, पण खूप छान दर्शन झालं. गर्दी असल्यामुळे थोडी धक्काबुक्की होत होती, पण ठीक आहे, खूप छान दर्शन झालं. आणि अजून खूप ठिकाणी जायचं होतं, पण काय आहे ना, सगळ्याच ठिकाणी नाही जाता येत, कारण का एवढ्या सगळ्या गोष्टी करायच्या म्हटलं तर एकाच दिवशी सगळ्या गोष्टी होत नाहीत पॉसिबल. पण खरंच खूप छान दर्शन झालं. मेन अभिषेक करायला भेटलं, ते खूप महत्त्वाची गोष्ट माझ्यासाठी तरी होती, खूप स्पेशल. तर असा होता सगळीकडचा प्रवास, सगळीकडचं दर्शन वगैरे, आणि खरंच खूप भारी होतं. त्यानंतर आम्ही उतरलो आई तुळजाभवानी माता मंदिरच्या इथे. मी तर पहिल्यांदाच गेली होती, पण खूप छान दर्शन झालं. मुखदर्शन घेतलं, चरणदर्शनला खूप सारी गर्दी होती. तर असा होता आमचा हा 2 दिवसाचा प्रवास. खूप छान झाला, आणि अशाच आपण नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत जाऊ. आणि इथे उजव्या सोंडीचा गणपती बाप्पाचं मंदिर देखील होतं, तिथेही छान दर्शन झालं. तर चला मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये येऊ. तोपर्यंत जय शिवराय, श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया. आणि हा शेवटचा तुम्ही ग्रुप फोटो बघताय, गणपती बाप्पा मोरया.